नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मोरेड डेअरी फार्म येथे आपलं स्वागत आहे. आज पुण्यावरून आमचे मित्र आणि त्यांचे गोठा आहे, म्हशी आहे त्यांच्या. त्यांनी आपल्याकडनं एक 10 म्हशी खरेदी केल्या. तर त्या संदर्भात जरा डिटेल विषयावर आपण. नमस्कार. आपल्या जरा डिटेल देता का? नमस्कार, मी अथर्व ज्ञानेश्वर सुतार, मी राहणार पिंपरी चिंचवड. आपण मोरे साहेबांकडनं आत्ता 10 म्हशी घेतलेल्या आहेत. सगळ्यात टॉप क्वालिटीच्या हरियाणा मोठ्या म्हशी घेतलेल्या आहेत. आणि ताज्या म्हशी आहेत, ताज्या म्हशी आहेत, अजून ब्लीडिंग फ्लॉवरच्या म्हशी आहेत आपल्याच्या. हो. आता नाही म्हणलं तरी प्रत्येक म्हशीला 6-7 लिटरच्या पुढच्या दुधाचं हे चालू आहे. एका वेळेला 6-7 लिटरच्या लिटर वरचे आहेत सगळे. आणि टोटली आमचे म्हणजे आमचा ॲड्रेस वगैरे आमची माहिती तुम्हाला कशी मिळेल? आपल्या यूट्यूबवरनंच तुमचा हे झालेलं हो. आहे. आणि आमचे काय म्हणते ना, गुजर साहेब आहेत, गुजर साहेब, अजिंक्य गुजर साहेब आहेत, त्यांच्याकडे मी म्हशी आहेत माझ्या. त्यांच्याकडे पण म्हशी. तुम्ही तिथे जाऊन बघितले हो, आहेत त्या चेक करू आलो आम्ही. तुम्हाला. आणि तुम्ही हरियाणातनं पण म्हशी आणली. हो. मग तिथला अनुभव कसा वाटला सर तुम्हाला? अनुभवाबद्दल जर बघायला गेलं ना, तर हरियाणामध्ये प्रॉपर ज्या आहेत ह्या तर त्याच आहेत. हो. पण आत्ताच्या कंडिशनला असं झालेलं आहे की हरियाणामधल्या म्हशी ह्या रेटला लय टाईट चालू आहेत सध्याच्या याला. आणि माल पण तिथला आणला. आणि माल पण जो आहे तो हरियाणामधलं येताना गाडी जर चेंज होती. तसं बोलायला गेलं तर राजस्थानला गाडी थांबली तर राजस्थानला माल अर्धा माल भरतो. हरियाणा राजस्थानचा माल हा तिथं सगळा मिक्स होऊन माल लागलाय. मिक्स होऊन आलेला आहे. आणि तोच माल तो माल आपल्याला आपल्याला पुढे येतो. आता बरेच चॅनलवाले आहेत, ते त्यांचं काम करतात, त्यांच्या हिशोबाने दाखवतात की बाबा हा डेअरी फॉर्मवाला, हा डेअरी फॉर्म. कोणत्या डेअरी फॉर्मवाल्याची घरची म्हैस नाही. सगळी म्हैस तर स्वतः माझ्या पैशाने आली. तुम्ही 10 रुपये ॲडव्हान्स बी दिले नाही. आज माझ्या 3-4 गाड्या उतरल्या. त्यांना मी बोलवून ज्या यांना पाहिजे ते छाटून दिलेत गाड्या. आणि मी प्रत्येक म्हैस दाखवतो. हे तर आपलं काम करतात की ह्या डेअरी फॉर्मवाल्या म्हशी अशा दिल्या त्या. कुणाचीही म्हैस घरची नाही आहे. ह्या बाहेरच्या देऊ घालतात. त्यांचे लपडे जे आहेत ते बऱ्याच शेतकऱ्यांना आता कळायला लागले की तिथं म्हैस काय असती. 5 दिवस तर तुमची म्हैस चालती घेणाऱ्याची. तो दलाल तर तिथं देऊन मोकळा झाला. आज मी साहेबांकडनं 1 रुपया ॲडव्हान्स घेतला नाही. पहिले 2 टाइम म्हशी पिळल्या आणि ज्या पाहिजे पैसे दिले. ज्या पाहिजे त्या म्हशी दिल्या छाटून. पहिल्या यांच्या 10 दिल्या. परत दुसऱ्या आता ते का व्हिडिओ पडतील, परत 10 अशा 20 म्हशी मी काल रात्रीपासून आजपर्यंत दिल्या. एक परवा दिवशी गाडी, एक आज आणि एक 3 दिवसाखाली उतरली. आणि उद्या बी 2 दिवसांनी गाडी उतरली. आमच्या गाड्या सारख्याच उतरतात. तर त्यातले मी जे पाहिजे त्यांच्या मनाने छाटून दिलं. आणि छाटून दूध 2 टाइम कन्फर्म केलं. मग त्यांनी पेमेंट केली. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बिनबँकी झाल्या. ह्याच्यामध्ये कसलाही फ्रॉड नाही म्हणू दे मला पुढे. विश्वासाची गोष्ट आहे जास्त. हां. आणि मॅटिंग बिटिंग त्यातले लफडी बी नाही. म्हणजे एक टू झेड म्हणजे खाती पिती चेक केली आणि सगळी प्लेडिंग मध्ये. तर हा जो अनुभव आहे हेही पहिल्यांदा हरियाणाला गेले. ह्यांना चांगला वाईट अनुभव आला. माझ्याकडनं आले, माझ्याकडनं म्हैस घेतले. कसं आहे, हरियाणातला आजचा जो चाललेला काम आहे हे सगळं खोटं काम चाललं आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. यांना सुद्धा माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. ते दाखवत आहेत राजस्थानच्या, पंजाबच्या म्हशी देऊ घालतात. सांगणारे तर आपल्या म्हशी सांगतात हा डेअरी फार्म, तो डेअरी फार्म. ॲक्च्युली म्हैस आहे ना, मी पहिल्यांदा बी सांगितलं तिथनं म्हैस आहे ना, मग माझी म्हैस घेतली. माझी म्हैस तर चिकात शेतकऱ्याच्या घरनं येते. साहेबांनी म्हटलं 1 टू झेड पहिला वगैरे येत 6-5 लिटर नाही. 6 लिटर 6 लिटर पहिला वगैरे. तर या म्हशीचे अजून ब्लडिंगमध्ये, ट्रॅव्हलिंगमध्ये येऊन सुद्धा या कंडिशनला आहे. तर हा जो अनुभव आहे आणि प्रत्यक्षात मला सांगून ठेवलं की आम्ही आल्याशिवाय गाडी देऊ नका. मी यांना पहिले प्राधान्य दिले. माझे गिऱ्हाईक थांबवले. यांना पहिल्यांदा 10 म्हशी काढल्यानंतर मी बाकीच्या सेल आउट केल्या. आणि आज मी जवळजवळ 10-15 म्हशी माझ्याकडं टॉप क्वालिटीचे इथं आहेत सध्या. आज गाडी उतरून बी 15-15 लिटरच्या म्हशी माझ्यापाशी अवेलेबल आहेत. तर 1-2 मिनिट आपण त्या म्हशी पण बघून घेऊ. या हे माझ्या इथली म्हैस आहे का डेअरीतली. आणि गॅरंटीची म्हैस आहे. चिकात खाली होतो आम्ही साहेबांना म्हैस दिली. शिक चालू आहे. खाली होऊन म्हशीची पोझिशन. ह्या म्हशीला किती दूध आहे? 8 लिटर येईल. अजून ब्लडिंग नाही पडली. ब्लडिंग आहे. आता तुम्ही मला रिझल्ट सांगा तुमची इथे किती निघाली. का तर पुण्याचं हवामान, पाणी आणि तिथला ऊस वगैरे हा भाग वेगळाच आहे. या म्हशीने आता सकाळी 6.5-7 लिटर दिले. ह्या म्हशी या म्हशीने दुसऱ्या याच्याची वगैरे आहे. कशी वगैरे बघा 7ला म्हशी पिळल्यात साहेब, समोर आहे. सकाळी 7ला म्हशी. आणि आता बी बघा म्हशीची कंडिशन. मी एकदा म्हणलं ना घोडे कमी असतात तसे वगैरे असतात. ब्लॅक गोल्ड बसतात. ब्लॅक गोल्ड म्हणता येते.
त्या टाईपमध्ये. बघा दूध वरची किती. दूध सांगा भैया याचं. हिचं दूध किती निघालं आहे ना तरी? दूध सकाळी 7 लिटर निघालं. 7 लिटर दूध. आणि शेतकरी मित्रांनो ब्लेडिंगमध्ये आहे म्हैस. म्हैस तर माझी आली आहे, साहेबांना मी पिळून दाखवली. अच्छा बघा ही बी म्हैस, तिला बी 13-14 लिटर दूध तयार आहे. बघा ही म्हैस, तिला किती निघाला बघितलंय? 7च्या पुढे 7 लिटर तर नव्हतं. सगळ्या टॉप क्वालिटीच्या म्हशी सगळ्या A to Z. साईज बी बघा, मशीनचे लांबे बघा. ही सकाळी 6.5 लिटर भरली आहे. 6.5 लिटर दूध 6.5 दिले. लिटर भरली. फर्स्ट टायमरचं सांगा आता पलीकडे. फर्स्ट टाइमर आहे मी म्हणजे. फर्स्ट टायमर आहे. हा. आजपर्यंत मी फर्स्ट टायमर हरियाणाला पण बघितलं नाही, त्यांनी 6 लिटर दिलेलं आहे. आज साहेबांचे त्यांनी सकाळी 6 पॉईंट म्हणजे वरती दिलेले आहे. 6 लिटर निवड वरती आहे. दिलेलं पण अजून ब्लेडिंग घ्यायला नाही साहेब. गाडीतनं काल रात्री काल उचललेली रात्री. म्हैस. बघा ही जी क्वालिटी. 10 वर्ष म्हशी हालत नाही हो. बघा ही बघा, ही सेकंड आहे. बघा ही पण बघा. ती पण पाहिजे. पहिल्यांदाच आहे ही बी पहिल्यांदाच होती. बघा ही बी म्हैस. या 10 म्हशीचा लॉट दिलेला आहे. तर आता आणखीन इकडं पण म्हशी आहेत माझ्याकडे. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच वेळेला आमच्या व्हिडिओला सगळ्या कॉमेंट येतात. सगळं पूर्ण महाराष्ट्र, जवळजवळ अर्धा भारत म्हणतोय, पूर्ण भारत बघतोय की आमच्या ह्याला म्हणजे कॉमेंट येतात की तुम्ही रेट सांगत नाही. मी रेट का सांगत नाही साहेब? आज यामध्ये बरंच काम वेगळं चाललेलं आहे. आमचा शेतकरी फसून आहे. आज सगळ्या स्टेटच्या म्हशी येतात, सांगताना तर हरियाणा म्हणतात. त्यामुळे मी सांगत नाही. मार्केट हरियाणाचं जे आहे ना, आज सगळं सत्य सांगतो. येतात तुम्हाला सांगतो मी डाऊन आहे. आज मालकांना म्हशी दिलेत. मी 10 म्हशी केवढ्या दिल्यात सर तुम्हाला? विदाउट ट्रान्सपोर्ट जर तुम्ही नाही बघितलं नाही, मी तुम्हाला इथं म्हशी केवढ्या दिली? इथं 15ला दिले आम्हाला. किती? 15 लाख रुपये. 15 लाख रुपयाला 10 म्हशी दिल्या. ऐका जरा, ह्या 10 म्हशी इथं पोच दिल्या. पोच. पोच म्हणजे आमच्या एकाकडलं 1.5 लाख रुपये खर्च आहे. तर 15.5 लाख मधनं 1.5 लाख रुपये खर्च झाला. तर 13.5 लाख रुपयाला ही म्हैस दिली आहे. कधी गेलेत तर आमच्या चिंचवडला आमच्या साहेबांची इथं गाडी बघा, 13.5 लाख रुपयाला हरियाणातला माणूस कुणी कोणचा व्यापारी जर म्हैस दिला तर मी म्हणाल ती शर्यत दिली ह्या टाईपचा माल. आणि दूध यांच्या इथं जे आता ऊस वगैरे मिळेल म्हशीला, माझ्या तर गाडीतनं उतरलेले आहे. गाडीतनं जेव्हा म्हैस एक 8, 10, 15 दिवस कामाला लागल तेव्हा कळ. त्यामुळे मी आज मुद्दाम रेट केलंय. आणि आमच्या इथं आमचं रजिस्टर बिल बुक आहे. आजची तारीख लक्षात ठेवा. आजची तारीख आहे 11 तारीख, 11/8/2024. ह्या तारखेची जी 11 किंवा 12 उद्याची, तर आता आमची आज जातील साहेब आम्ही रिसीट करतो. 11 किंवा 12 तारखेची रिसीट चेक करा. त्याच्यावरलं आजचं आमचं बघा यूट्यूबवर तर काय तसा विषय चालतच नाही. 15 लाख रुपयाला गाडी दिली, ही रिसीट बी कटेल, तिथं बी जाऊन बघा. म्हणजे यांना गाडी 13.5 लाख रुपयाला पडली. 1.5 लाख खर्च यांना बी चुकणार नाही, मला यांच्याकडे 10,000 जास्त होईल. माझ्याकडे 10,000 कमी होईल. आमच्या गाड्यांच्या भरत्या जास्त असते. तर आज 13.5 लाख रुपयाला कुणीही गाडी दिली तर मी शर्यत देतो. नक्की साहेबांकडे या. साहेबांनी इथं बऱ्यापैकी म्हणजे बघायला गेलं ना तर सगळ्यात टॉप क्वालिटीच्या म्हशी आणलेल्या आहेत. आणि साहेब मी तुम्हाला जोर जबरदस्ती कोणत्या म्हशीला केली का? जोर जबरदस्ती ना. हा, जर आमचं चुकलं असेल कुठली म्हैस बघायला तर हा. साहेबांनी आम्हाला ही नाही, ही नका, ही टॉप हा. आहे, ही घेऊन जावा. तुम्हाला ऍडवाइस केला ऍडवाइस यांनी केलेलं आहे. हो. एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी दिलेल्या आहेत. आता त्यात काय वाद नाही. आमच्यात बी आम्ही काय देव माणूस देव नाही बाबा. आमच्यात बी म्हशी येतात कधी डाऊन राहतात. डाऊन राहिलं काय सांगलीच्या बी म्हशी तुम्ही एक म्हैस ठेवली. आज माझ्यात 1-2 डाऊन आहे, मी तुम्हाला दिली नाही. म्हणजे ते आम्ही राहू दे, ओके झालं आम्ही दुसऱ्याला दूध दाखवून दूध देऊ. आणि खराब झाली माझ्या नशिबाने आम्ही खराब म्हणून विकू. पण असं नाही, ह्यांना कळत नाही म्हणून फसवणुकीचं काम नाही. रात्रीचं सकाळी दूध काढून सकाळचं रात्री कुणाचं काय केलं नाही, का? सगळं तुम्ही आले तुम्हीच पिळून घेतलं. ट्रान्सपरन्सी सगळं काम मोरे साहेबांचं आहे. काय चुकीचं आहे? त्यामुळं थोडं या एकदा भेट द्या. भेट घ्या. आणि कुठेही असेल तिथं आम्ही म्हैस पाठवून देऊ. काय अडचण नाही, सगळं ओके काम आहे. धन्यवाद सर. आमच्याकडे आमच्याकडे जायची गरज नाही लागणार आता इथून. नाही लागणार. अजिबात. आभार.